बरेचसे उद्योगपती हे भारतीयच होते आणि भेटले मात्र दावोसला, अशी टीका झाली. पहिली गोष्ट अशी आहे की जे लोक हे म्हणाले ते जेव्हा डावोसला गेले होते तेव्हा भारतीय उद्योगपतीच होते त्यांच्यासोबत साईन करणारे, आणि त्यांनी सह्या केलेले करार जर तुम्ही बघितले तर त्याच्यात एफडीआय पण नाहीये. आम्ही ज्या करारांवर सह्या केल्या 98% मध्ये एफडीआय कंपोनंट आहे. डावोस एक प्लॅटफॉर्म आहे. डावोस जेव्हा तिथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होतो ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला जोडून सगळे जे काही ग्लोबल कंपनीज असतात या आपल्या बोर्डच्या मीटिंग तिकडे घेतात. त्या सगळ्या कंपन्यांचे प्रमुख तिथे आलेले असतात, आणि म्हणून या ज्या सगळ्या इंडियन कंपनीज आहेत किंवा ज्या एफडीआय आणतात, ज्या बाहेरून पैसा आणतात सगळ्या या उद्योगांकरता, त्यांची अपेक्षा अशी असते की डावोसला जर अशा प्रकारचा करार जो काही केला तर त्यांचे फॉरेन पार्टनर तिथे उपस्थित असतात. त्यांना फॉरेन पार्टनर सोबत भेट करून देता येते, त्यांना फॉरेन पार्टनर सोबत चर्चा घडवून देता येते, आणि म्हणून त्यांची इच्छा असते की डावोसला करायचं.